दादा काय नाव तुमचं? एकूणच कोकणामध्ये ज्या पद्धतीनं नारळी पौर्णिमा साजरी केली जाते, कोळी बांधवांचा मोठा महत्त्वाचा सण आहे, काय सांगाल? माझं नाव जनार्दन रामदास भगत, अलिबाग मच्छीमार संस्थेचे माजी चेअरमन म्हणून मी काम करतो. म्हणजे नारळी पौर्णिमा हा सण हे पूर्वजापासून चालू आहे. जेव्हा आमच्या सण असे साजरा नारळ आपल्या समुद्रात जात नाही तिथपर्यंत आमच्या बोटी बाहेर पडत नव्हत्या. नंतर काही नारळी पौर्णिमेचा आमचा असा सण साजरा होतो. आमच्या खंडोबा मंदिरातून सगळ्या समाजाची एकत्र येऊन नारळ समुद्रात सोडण्यासाठी सगळे मंदिरात राहून त्यांची पूजा आरती करून नारळ सोडण्यासाठी आम्ही समुद्रकिनारी जातो आणि तिथे आम्ही जाऊन तिथे नारळ पाण्यात सोडतो आणि देवाला ती विनंती करतो का यापुढे आम्हाला भरपूर मच्छी मिळू दे, समुद्रात तिची शांतता होऊ दे, म्हणून ते आम्ही नारळ समुद्रात सोडतो. आणि तिथून समुद्र शांत होतो आणि मग आमच्या बोटी पूजा आरती करून समुद्रात जातात आणि मग उतरतात. तेव्हापासून सुरू होते. कोणाच्या वर बोटी असल्या त्या खाली उतरवतात, पूजामारती करतात. आणि आता काय प्रकार झाला, नारळ पौर्णिमेचा सण आता पूर्वी आम्ही ताशाच्या यामध्ये नेत होतो वाजत गाजत, पण आता ते टेक्नॉलॉजी वाढली म्हणून आता काही बँड ह्या पद्धतीने आम्ही नाचत गातात सगळ्या महिला मंडळी आमच्या स्वरूपाचे दागिने असतात. त्या दागिन्याच्या स्वरूपात आमची ऐवज ठेवलेली आहे. म्हणजे ती आमची बँक आहे. ही बँक आम्ही ठेवलेली आहे. तेव्हा पूर्वी बँक नव्हत्या म्हणून कोणीतरी अशी पैसा धंदा करण्यासाठी पैसा मिळावा म्हणून ती आमची बँक आहे. आम्ही ओरिजिनल असे दागिन्यात असे भरलेले नाही, पण ते आमची ती ऐवज कोण आजारी पडला कुठून पैसा आणणार अशी तुटपुंजी म्हणून आम्ही ती ठेवत होतो. आणि ते आम्ही त्या हौशीने घालतात, मौजेने घालतात आणि ते परत आम्ही सुरक्षित आमच्या घरी आणून ठेवतो. बाकी सगळं सण हा आनंदात साजरा करतात. सगळीकडेच होतो आहे. त्या अलिबागमध्ये ते सुरुवात झाली. पुढे आता यापुढे आता हे स्वाध्यायी लोक त्याच्यात हे झाले, ते काहीतरी डोक्यावरती कळस घेतात. ती स्वाध्यायी लोक आहेत, म्हणजे पांडुरंग शास्त्रीची लोक आहेत ना, ती सगळी ती मंडळी येते. त्यांच्या प्रवचन काय होतं, त्यांच्या प्रवचन त्यांची काही भक्तीची स्वर आहेत त्याची वाजत गातात. त्या स्वरात ते घेऊन डोक्यावरती कळस घेऊन ते समुद्रामध्ये पाणी ते जवळजवळ एक आठवडा ते पाणी जपून ठेवतात. ओके. बोटींची पूजा कशी होते? बोटींची पूजा इकडे त्या दिवशी बोटी आपल्याला आम्ही ते नारळ श्रीफळ असतात ना आमचे, आणि ते फळं बिळं असतात ना, ते फळं बिळं घेऊन घरातून बाहेर पाणीचा असा एक तांब्या असतो आणि समुद्रात आम्ही बोटीकडे जातो. बोटीची दुधाने स्वच्छता करतो आणि पाण्याने त्याच्यावरती स्वच्छता करून त्याची देवपूजा करून त्याची पूजा अर्चा करून आणि आम्ही त्याला हारबीर बांधून आणि म्हणून ते नारळ फोडतो. पूर्वी सोन्याचा नारळ व्हायला जायचा का? पूर्वी सोन्याचा वाहत असेल असा का पूर्वी असेल तेव्हा तेव्हा सोनं बिणाचं काही हे प्रकार स्वस्त होतं. तेव्हा प्रकार असेल म्हणजे समाजाने एकत्र करून कोणी 1 तोला 2 तोळे असे दिलेले असतील तर ते करत असतील. आता पूर्वजांनी आमच्या मच्छी कमी होत गेल्यानंतर ते आता सोन्याच्या आता आपलं कलर किंवा हे लावून आता त्या पद्धतीने करायला लागले आणि तर थोडा तुटपुंजी कमी झाली ना याची समुद्राची, म्हणून आता सगळीकडे मच्छी झाली, सगळ्यांचे धन द्यायल्यामुळे ते तुटपुंजी कमी झाल्यामुळे थोडं ते त्या प्रमाण कमी झालं म्हणून ते नारळ त्याप्रमाणे ते गुंडाळून सोन्याचा नारळ आम्ही त्या अर्पण करतो.